महर्षी सांदीपनी यांचा आश्रम बघून झाल्यानंतर आम्ही गेलो मंगलनाथ मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी. तिथे सुद्धा भक्तांची खूप मोठी गर्दी होती, पण थोडे पेशन्स ठेवून रांगेत उभं राहिलो. छानपैकी दर्शन घेतलं आणि खूपच तहान लागली होती. तिथेच ना पाणपोईची सोय सुद्धा होती. थंडगार पाणी प्यायलो आणि थोडासा वेळ तिथेच शांत ठिकाणी घालवला. हे मंदिर क्षिप्रा नदीच्या काठावरच वसलेलं आहे, त्यामुळे ना तिथलं वातावरण एकदमच थंड आणि शांत होतं. हे मंदिर ना मंगळ ग्रहाचं जन्मस्थान आहे. इथे ना मंगळ दोष निवारण पूजा केली जाते आणि ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो ना, ते इथे विशेष पूजा करायला येतात. तिथेच मग थोडा वेळ विश्रांती घेतली आणि प्रसाद घेऊन आम्ही गेलो स्थिरवन गणेश मंदिर आणि जगन्नाथ धामचं दर्शन घ्यायला. तिथून मग जय मा गडकालिका देवीचं दर्शन घेऊन आम्हाला थोडीशीच भूक लागली होती. लाईट असं शेवपुरी, पाणीपुरी आणि आलू चाट खाल्लं आणि मग निघालो काळभैरवचं दर्शन घेण्यासाठी. इथे पण खूप जास्त गर्दी होती. तब्बल 3 ते 4 तास रांगेत उभं राहिलो फक्त 5 मिनिटाचं दर्शन घेण्यासाठी, पण दर्शन मात्र खूप छान झालं. जय श्री महाकालेश्वरचं दर्शन घ्यायला जाण्याआधी काळभैरवची परवानगी घ्यावी लागते, अशी लोकांची इथल्या श्रद्धा आहे. तसं तर ज्याच्या त्याच्या मान्यावर आहे. आम्ही सुद्धा काळभैरवची परवानगी घेतली, छान दर्शन घेतलं आणि मग पुढे जायला निघालो. जाता जाता ऋणमुक्तेश्वर मंदिरात गेलो आणि जाता जाता मस्त गार पाण्यात पाय धुतले आणि या मंदिरात आल्यावर ना एकदम गावातल्या मंदिरात आल्यासारखंच वाटलं. खूप मस्त आणि शांत वातावरण होतं, अगदी गावात असतं तसंच. मुक्तेश्वर म्हणजे मुक्ती देणारा भगवान शिव. असं म्हणतात की या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने आणि प्रार्थना केलेले ना आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, त्रास आणि सर्व प्रकारची दुःख दूर होतात, म्हणजे आपल्याला त्यांच्यापासून मुक्ती मिळते. मी जर उज्जैनला आला तर या मंदिराला नक्कीच भेट द्या. असंच माझा हा जर्नी कंटिन्यू करा. भेटूया पुढच्या उज्जैन दर्शनच्या पार्टमध्ये.